नमस्कार शेतकरी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पेनेसार G60 हार्वेस्टरची मेन बास्केटचा एकच तुकडा संपूर्ण थ्रेशर न काढता कसा बदलायचा. हे काम घरच्या घरी सहज करता येते. फक्त योग्य पद्धत माहीत असणं आवश्यक आहे. सर्वप्रथम मशीन बंद करा. एलिव्हेटर आणि रेडिएटरच्या आसपासचे विशिष्ट बोल्ट ओळखा. हे बोल्ट मशीनच्या बॉडीवरील कव्हर आणि इतर भाग जोडलेले असतात. रिंच वापरून हे बोल्ट काळजीपूर्वक सोडवा. कव्हर आणि इतर भाग हळुवारपणे बाजूला करा. महत्वाचं, जर तुमचे मशीन 2026 नवीन मॉडेल असेल तर आत एक अतिरिक्त प्लेट असू शकते. ती आधी बोल्ट सोडवून काढा. बास्केट असेंब्लीचं पिन शोधा. हे पिन काळजीपूर्वक काढा. यामुळे बास्केटचा भाग सैल होईल. बास्केट काढताना थ्रेशर आतून पडू नये म्हणून एक कापड थ्रेशर भोवती बांधा. हे एक महत्वाचं सुरक्षा पाऊल आहे. विसरू नका. आता बास्केटचा जुना तुकडा हळुवारपणे मशीनमधून बाहेर काढा. घाई करू नका. नाजूकपणे हाताळा. नवीन बास्केट तुकडा आत बसवण्यापूर्वी त्याची लांबी तपासा. साधारण 1.5 इंच असणं आवश्यक आहे. योग्य अलाइनमेंट ठेवून नवीन भाग आत बसवा. पिन परत लावा आणि घट्ट करा. सर्व कव्हर परत लावा. सर्व बोल्ट घट्ट आवळा. एकही सुटा राहणार नाही याची खात्री करा. 2026 मॉडेलमध्ये प्लेट असल्यास ती पण परत बसवा. G60 ची मेन बास्केटचा एकच तुकडा सहज बदलता येतो. वेळ आणि पैसे दोन्ही वाचतात. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.